राज्यातील लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या सर्व बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेच्या 6व्या हप्त्याची पहिली यादी आलेली आहे। राज्यामधील प्रमुख 20 जिल्ह्यांमध्ये 6वा हप्ता 21 रुपयांचा विस्तारित होत आहे। आजची तारीख आहे 11 डिसेंबर। राज्यातील 20 जिल्ह्यांमधील 35 लाख महिलांच्या खात्यावरती आजच 21 रुपयांचा हप्ता, सोबतच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमार्फत मोफत 3 गॅसचे पैसे आणि दिवाळीचा 3000 रुपयांचा बोनस थेट तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, तर या योजनेची यादी सुद्धा आलेली आहे। तर अगदी सविस्तर बघणार आहोत, परंतु चॅनलवरती नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहता पाहता व्हिडिओला सुद्धा लगेच लाईक करून ठेवायचं आहे। बघा, राज्याचे नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हटले आहेत ते सुद्धा बघा। 20 जिल्ह्यातील फक्त 2100 आणि 2500 रुपये या महिलांच्या खात्यामध्ये पाठवा आणि बाकीचे जे पैसे उर्वरित आहेत ते नंतर पाठवा। म्हणजेच राज्यातील सरासरी 20 जिल्ह्यांमध्ये 35 लाख महिलांच्या खात्यामध्ये 21 रुपयांचा हप्ता आणि गॅस कनेक्शनचे 2500 रुपये विस्तारित होत आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठेही स्किप करू नका। अत्यंत महत्त्वपूर्ण आणि कामाची माहिती आलेली आहे, ती सुद्धा अगदी सविस्तर बघून घेऊया। तर बघा, 2 ते 3 दिवसांपासून तुम्ही न्यूज चॅनल किंवा इतर ठिकाणी पाहतच असाल की महिलांच्या फॉर्मची छाननी होणार आहे, परंतु महिलांनी सुद्धा मुख्यमंत्र्यांना आवाहन केलेलं होतं। त्यावरती मुख्यमंत्री काय म्हटले आहेत ते सुद्धा बघून घेऊयात। बघा, मुख्यमंत्र्यांनी बहिणींना दिला दिलासा। आता हा दिलासा कशा दिला आहे, तर राज्यातील 2,34,00,000 महिलांच्या पायाखालची जमीन सरकली होती। का सरकली होती, तर या योजनेमध्ये छाननी आणली जाणार होती, परंतु ही छाननी केव्हा आणायला पाहिजे होती, तर निवडणुकीच्या अगोदर छाननी आणायला पाहिजे होती। परंतु ही निवडणूक झाल्यानंतर, ह्यांना मतं मिळाल्यानंतर छाननी आणायची प्रोसेस चालू होती। परंतु बहिणींनी काय सांगितलेलं आहे की याच्यामध्ये छाननी आणायची नाही, सरसकट 5 वर्ष लाभ दिलाच पाहिजे। त्या दृष्टिकोनातून आंदोलन सुद्धा काही ठिकाणी झालेलं आहे। त्यामुळे सरकारने सुद्धा निर्णय घेतलेला आहे की आतापासून कोणतीही छाननी केली जाणार नाही, असा निर्णय घेतलेला आहे। म्हणजे सरसकट सर्व बहिणींना याचा लाभ दिला जाणार आहे। फक्त याच्यामधून 2 कागदपत्रे असणाऱ्या महिलांना थेट बाद केलं जाणार आहे। बघा, तुमच्याकडे हे कागदपत्रे आहेत का ते सुद्धा तुम्ही लगेच चेक करा। बघा, 20 जिल्ह्यांमध्ये आज फक्त 2 कागदपत्रे मागितली जाणार आहेत। तुम्हाला ही केव्हा मागितली जाणार आहेत, ज्या अगोदर तुमच्या खात्यामध्ये हा हप्ता विस्तारित होणार आहे त्यावेळेस तुमच्याकडे हे 2 कागदपत्रे असणे आवश्यक आहे। बघा, या 20 जिल्ह्यांमध्ये तुमचं जर नाव असेल, तुमचा जर जिल्हा असेल, तर तुम्ही सुद्धा ही 2 कागदपत्रे लगेच काढायची आहेत। तर बघा, याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी असेल किंवा घरामध्ये कोण जरी पेन्शन घेत असेल किंवा तुमची उत्पन्नाची मर्यादा 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल तरच तुमचं नाव कमी केलं जाणार आहे। जर तुमच्या घरामध्ये सरकारी कर्मचारी नसेल, घरामध्ये 4 व्हीलर गाडी नसेल किंवा असेल, बघा 4 व्हीलर गाडीची अट काढण्यात आलेली आहे। जरी गाडी असेल तरी पण पैसे विस्तारित होणार आहेत। सोबतच उत्पन्न सुद्धा तुमचं 2.5 लाखांपेक्षा कमीच असलं पाहिजे। तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला याच्यामध्ये काहीच अडचण येणार नाही। जर रेशन कार्ड नसेल तर उत्पन्नाचा दाखला सुद्धा असणं गरजेचं आहे। बघा, 20 जिल्ह्यातील पहिली यादी बँकेत, राज्यामधील 35 लाख महिलांची यादी बँकेमध्ये गेलेली आहे, त्याविषयी सुद्धा महत्त्वपूर्ण माहिती आलेली आहे। बघा, राज्यामधील तब्बल 20 जिल्ह्यातील 35 लाख महिलांची डीबीटी तयार झालेली आहे। सरासरी 20 जिल्ह्यांमध्ये 35 लाख महिला आहेत। उर्वरित जे 16 जिल्हे आलेले आहेत त्याविषयी सुद्धा महत्त्वपूर्ण अशी माहिती आलेली आहे। बघा, त्यामध्ये गॅस कनेक्शनचे 2500 रुपये आणि लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता 21 रुपयांचा समाविष्ट करण्यात आलेला आहे। म्हणजेच या 35 लाख महिलांच्या खात्यावरती 21 रुपये आणि 2500 रुपये गॅस कनेक्शनचे पाठवले जाणार आहेत। परंतु याच्यामध्ये काही अटी शर्ती सुद्धा होत्या, तुम्हाला सुद्धा माहिती आहेत, परंतु त्याच्यावरती डबल व्हेरिफिकेशन झालेलं आहे। त्यामुळे नवीन अपडेट सुद्धा आलेले आहेत, ते सुद्धा अगदी महत्त्वपूर्ण आहेत। तर बघा, लाडकी बहीण योजना सुरू केलेले राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा महत्त्वपूर्ण असं स्टेटमेंट सुरू केलेलं आहे। बघा, योजना मी सुरू केली, राज्याचे माजी मुख्यमंत्री म्हणतात की लाडकी बहीण योजना मी सुरू केलेली आहे, याच्यामध्ये कोणतीही छाननी होणार नाही। त्यामुळे महिलांनी, लाडक्या बहिणींनी काळजी करायची काहीही गरज नाही। सोबतच पैसा कमी आहे, परंतु टप्प्याटप्प्याने सर्वांना दिला जाईल। म्हणजे याच्यामध्ये काय केलं जाणार होतं की छाननी केले जाणार होते आणि काही पात्र महिलांचे फॉर्म सुद्धा बाद करण्यात येणार होते। त्याच्यामुळे महिलांनी आंदोलनं केली आणि त्या आंदोलनाच्या मार्फत लाडकी बहीण योजनेची छाननी सुद्धा थांबवलेली आहे। त्यामुळे त्या महिलांचे सर्वांनी आभार मानलेच पाहिजेत। सोबतच बघू शकता, माजी महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने सुद्धा स्पष्ट सांगितलेलं आहे की राज्यामधील तब्बल 20 जिल्ह्यांमधील 35 लाख महिलांच्या खात्यामध्ये
हा हप्ता विस्तारित होत आहे। बघा आजची तारीख आहे 11 डिसेंबर। 11 आणि 12 डिसेंबरमध्ये 20 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा सांगणार आहे। सोबतच उर्वरित जे 16 जिल्हे राहतील, बघा 20 जिल्ह्यांमध्ये जर पैसे वाटले तर 16 जिल्हे राहतात। सरासरी संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्ह्यांचा समावेश आहे। उर्वरित 16 जिल्ह्यांमधील सुद्धा महिलांना विशेष सूचना आलेल्या आहे। जरी तुमचा या यादीमध्ये जिल्हा नसेल तरी पण तुमचा जिल्हा कोणकोणत्या यादीमध्ये आहे ते सुद्धा सांगणार आहे। व्हिडिओ कुठेही स्किप करू नका। तर बघा कोणकोणते जिल्हे आहेत आणि कोणकोणत्या जिल्ह्यातील यादी आलेल्या आहेत ते सुद्धा सांगतो। बघा आजची तारीख आहे 11 डिसेंबर, तर 11 आणि 12 डिसेंबरमध्ये राज्यातील 20 जिल्ह्यांमध्ये 2100 रुपये आणि 2500 रुपये विस्तारित होणार आहे। सोबतच 13 आणि 14 तारखेला म्हणजे 13-14 डिसेंबरला 8 जिल्ह्यांमध्ये हे पैसे विस्तारित होणार आहे। याच्यामध्ये 2100 रुपयांचा लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता आणि गॅस कनेक्शनचे 2500 रुपये आहेत। सोबतच 15 तारखेला रविवार असल्यामुळे सुट्टी आहे, त्याच्यामुळे वेळापत्रक सुद्धा दिलेलं आहे। सोबतच 16 आणि 17 डिसेंबरला या 8 जिल्ह्यांमध्ये हे यादी समाविष्ट केली जाणार आहे। त्यामध्ये सुद्धा 2100 रुपये आणि 2500 रुपये पाठवले जाणार आहेत। परंतु आजचे प्रमुख 20 जिल्हे बघून घेऊयात। उद्याच्या व्हिडिओमध्ये जे प्रमुख 8 जिल्हे आहेत त्यांची सुद्धा नावे तुम्हाला अगदी सविस्तर सांगणार आहे। परंतु याच्यामध्ये काही अपडेट आलेले आहेत त्या सुद्धा करायचे आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। बघा 6वा हप्ता प्रमुख 20 जिल्हे, आता हे कोणकोणते जिल्हे आहेत अगदी झटपट बघून घेऊयात। आपण कोणाचाही जास्त वेळ घेत नाही, अगदी झटपटीमध्ये आपण व्हिडिओ सुद्धा बनवलेला असतो। अगदी महत्त्वपूर्ण अशा अपडेट आपल्या चॅनलवरती मिळत असतात। बघा याच्यामध्ये मुंबई आहे, ठाणे आहे, पालघर आहे, रायगड आहे, रत्नागिरी, प्रामुख्याने हे 5 जिल्हे झाले। सोबतच सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, टोटल मिळून 10 जिल्ह्यांची नावे या साईडला आलेली आहे। सोबतच सोलापूर, सोबतच नाशिक, नगर, जळगाव, नंदुरबार, टोटल 15 जिल्हे। उर्वरित 5 जिल्हे याच्यामध्ये धुळे, औरंगाबाद, जालना, बीड आणि सोबतच लातूर असे मिळून 20 जिल्ह्यांमध्ये हे पैसे विस्तारित केले जाणार आहेत। तुमचा सुद्धा जिल्हा असेल तर तुम्ही सुद्धा महत्त्वपूर्ण ही कामे करणं गरजेचे आहे, अन्यथा तुमच्या खात्यामध्ये हा हप्ता आज आणि उद्या जमा होणार नाही। तर बघा 20 जिल्ह्यांमधील ज्यांची मी आता नावे सांगितली, जे जिल्हे असतील त्या तालुक्यांमधील किंवा गावांमधील महिला व्हिडिओ पाहत असतील तर तुम्ही करावयाची महत्त्वाची 2 कामे आहेत। आता याच्यामध्ये 2 महत्त्वाची कामे आहेत, जर अगोदर केले असतील तरी पण बघा याच्यामध्ये काही व्हेरिफिकेशन अपडेट आलेले आहेत। आता पहिलं काम कोणतं आहे, आधार कार्ड बँक खात्याला लिंक करणं। बघा आधार कार्ड आपलं एकच असतं, परंतु बँक खातं वेगवेगळं असू शकतं। कोणाचं पोस्ट खातं असू शकतं, कोणाचं स्टेट बँक खातं असतं, युनियन बँक असतं, HDFCचे वेगवेगळ्या बँकेची खाती असतात। परंतु आधार कार्ड अगोदर अपडेट करा, म्हणजेच आधार कार्डमध्ये सारखे अपडेट येत असतात, त्याच्यामुळे बँकेला डिॲक्टिव्ह सुद्धा होऊ शकतं। बघा पहिलं काम होतं ते आधार कार्ड बँक खात्याला लिंक करणं, परंतु ते खरोखर लिंक झालेलं आहे का ते सुद्धा कसं चेक करायचं ते सांगतो। बघा या ठिकाणी लिहिलेलं आहे, कॉंग्रॅच्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग हॅज बीन डन, म्हणजेच तुमचं आधार कार्ड बँक खात्याला 100% लिंक झालेलं आहे। त्याच्यामुळे या ठिकाणी बघू शकता, तुम्हाला मी टिक मार्क सुद्धा करून दाखवतो। बघा या ठिकाणी बघू शकता काय सांगितलेलं आहे की तुमचं बँक खातं ॲक्टिव्ह झालेलं आहे, म्हणजेच आधार कार्ड सोबत बँक खातं लिंक झालेलं आहे। तुमच्या खात्यावरती आधार कार्डच्या आधारावरती कोणी जरी पैसे पाठवले तरी पण पैसे येणार आहेत। बघा काय करायचं आहे, माय आधार वेबसाईटवरती जायचं आहे, तिथून आधार सर्व्हिसेस ऑप्शन निवडायचं आहे, चेक आधार करायचा आहे आणि बँक लिंकिंग टेस्ट 100% तुम्हाला ग्रीनमध्ये दाखवणार आहे। अशी टिक मार्क आली की समजायचं की आपलं आधार कार्ड बँक खात्याला लिंक झालेलं आहे, अन्यथा तुम्हाला हे पैसे विस्तारित होणार नाही। त्याच्यामुळे अगदी महत्त्वपूर्ण अशा अपडेट असतात, त्यामुळे व्हिडिओसुद्धा शेवटपर्यंत पाहणं गरजेचं असतं। आता बघा या 20 जिल्ह्यांमधील महिलांनी 2 कामे करायची आहेत। आता त्याच्यामधलं पहिलं काम बघितलं, आधार कार्ड बँक खात्याला लिंक करायचं आहे। आता दुसरं काम सुद्धा महत्त्वपूर्ण आहे। बघा आपल्या बँकेला DBT आहे का ते सुद्धा चेक करायचं आहे। बघा जर मागील 7,500 रुपये सोबतच दिवाळी बोनस 3,000 रुपयांचा आणि गॅस कनेक्शनचे पैसे अजून जमा झाले नसतील तर तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे। तुम्हाला काय करायचं आहे मी तुम्हाला बँका सांगतो, या बँकेमध्ये खाते खोलायचे आहे। या बँकेव्यतिरिक्त जरी दुसरं खातं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे ते सुद्धा अगदी झटपट सांगतो। तर बघा सरासरी तुमच्या पुढे मी इथं 16 बँका दाखवल्या आहेत, त्या 16 बँकांपैकी कोणतं जरी बँक खातं असेल तरी पण चालणार आहे। इतर पण काही बँका आहेत, जरी तुमची वेगळी बँक असेल त्याविषयी सुद्धा महत्त्वपूर्ण माहिती लगेच देतो। बघा ॲक्सिस बँक आहे, सोबतच इंडियन ओव्हरसीज बँक आहे, सोबतच स्टेट बँक ऑफ इंडिया, युनियन बँक, IDBI बँक आहे, कॅनरा बँक आहे, येस बँक आहे, इंडस बँक आहे, सोबतच बँक ऑफ महाराष्ट्र, सोबतच कोटक महिंद्रा, बँक ऑफ बडोदा, IDBI बँक, बँक ऑफ इंडिया, सोबतच ICICI बँक, पंजाब नॅशनल बँक, HDFC बँक आणि प्रामुख्याने पोस्ट बँक सुद्धा यामध्ये समाविष्ट आहेत। परंतु आता या मी जेवढ्या तुम्हाला बँका सांगितलेल्या आहेत त्या बँकेमध्ये जर तुमचं खातं नसेल तर काय करायचं आहे, बघा
आपल्या बँकेला भेट द्यायची आहे आणि त्यांना एकच गोष्ट विचारायची आहे की बँकेला डीबीटी आहे का. डीबीटी आहे का म्हणजे तुमच्या आधार कार्डवरती तुम्ही पैसे काढू शकता का. म्हणजे तुमच्यापाशी जर बँक पासबुक नसेल, सोबतच फोनपे गुगल पे काहीच नसेल, तरी पण तुमच्या आधार कार्डवरती तुम्ही सेतू सेवा केंद्र किंवा बँकेमध्ये जाऊन आधार कार्डच्या आधारावरती जर पैसे काढू शकत असाल तरच तुमचं आधार कार्ड बँक खात्याला लिंक आहे असं समजायचं आहे. त्यानंतरच पैसे येणार आहेत, अन्यथा पैसे येणार नाहीत. बघा, 20 जिल्ह्यातील महिलांनी 2 कामे करायची होती, त्याच्यामधलं दुसरं काम अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. ते सुद्धा अगदी सविस्तर बघू आणि महत्त्वाचे अजून 2 अपडेट आलेले आहेत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. थोडा मोठा व्हिडिओ होईल परंतु महत्त्वपूर्ण माहिती असते. आपण दिवसाला फक्त एकच व्हिडिओ टाकतो परंतु त्यामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती टाकतो. तर बघा, दुसऱ्या अपडेटमध्ये काय सांगितलेलं आहे की गॅस कनेक्शन महिलेच्या नावाने असेल तरच तुम्हाला 2,500 रुपये विस्तांतर होणार आहेत, अन्यथा नसेल तर पैसे येणार नाहीत. बघा, 3 गॅसची योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, या योजनेमार्फत तुम्हाला मोफत 3 गॅसचे पैसे देण्याचं सरकारने सांगितलेलं होतं. म्हणजेच लाडकी बहीण योजनेमध्ये ज्यांचे फॉर्म फक्त पात्र ठरले आहेत तर त्यांना थेट 2,500 रुपये गॅस कनेक्शनचे जमा करण्यात येणार आहेत. बघा, काही महिलांना आलेले आहेत, ज्यांना आलेले नाही तर त्यांनी काय करायचं आहे. जर तुमचा HP चा गॅस असेल तर इथं वेबसाईट दिलेली आहे. बघा, myhpgas.in ही वेबसाईट आहे. त्याच्यावरून HP गॅसची KYC अपडेट करायची आहे. व्हेरिफिकेशन अकाउंट घरच्या घरी सुद्धा करू शकता किंवा इतर कंपन्यांचा गॅस असेल त्याविषयी सुद्धा कमेंटद्वारे कळवा, मी तुम्हाला ते सुद्धा लगेच सांगून टाकणार आहे. सोबतच राज्याचे नवचर्चित नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा महत्त्वपूर्ण अशा सर्व बहिणींना आदेश दिलेले आहेत. आता याच्यामध्ये आदेश काय दिलेले आहेत ते सुद्धा सांगतो. बघा, 3 दिवसांपासून छाननी चाललेली होती परंतु एकनाथ शिंदे साहेब, सोबतच देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजित पवार यांनी दिलेल्या सर्व महत्त्वपूर्ण सूचना. बघा, सर्व बहिणींनी दिलेल्या मतदानामुळे आमचे सरकार बनलेले आहे, त्यामुळे 5 वर्ष सरसकट लाभ म्हणजेच छाननी रद्द केली. आता ही छाननी रद्द का केलेली आहे. बघा, अत्यंत आनंदाची बातमी आहे. तर बहिणींनी मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन केलेलं होतं की अगोदर पैसे दिले, पैशाच्या स्वरूपामध्ये मतदान घेतलं आणि मतदान झाल्यावर लाडक्या बहिणींना विसरलात, अशा पद्धतीने आंदोलन करण्यात आलेले होते. परंतु मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत की लाडक्या बहिणींनी आपले आंदोलन थांबावे, आम्ही सर्वांना सरसकट लाभ देणार आहे. आपल्या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा सर्व बहिणींना अशी आवाहन करण्यात येते की तुम्ही सुद्धा आंदोलन थांबवायचं आहे ज्या ठिकाणी करत असाल, कारण हे पैसे विस्तांतर होण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत. बघा, 2 दिवसात 20 जिल्ह्यामध्ये पैसे. आता आजची तारीख आहे 11 डिसेंबर, उद्याची 12 डिसेंबर. 2 दिवसांमध्ये प्रामुख्याने मी जिल्हे सांगितलेले आहेत तर त्या जिल्ह्यांमध्ये हे पैसे विस्तांतर होणार आहेत. बघा, 2-2-2-2 म्हणजेच 2-2 जिल्ह्यांमध्ये हे पैसे विस्तांतर केले जाणार आहे. सरासरी 2 तासामध्ये 2 जिल्हे विस्तांतर होऊ शकतात. राज्यामधील 35 लाख महिलांची डीबीटी ॲक्टिव्ह झालेली आहे, त्यामुळे पैसे येण्यास काहीही अडचण निर्माण होणार नाही. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, सोबतच एकनाथ शिंदे साहेब माजी मुख्यमंत्री आणि अजितदादा पवार चालूचे उपमुख्यमंत्री यांनी सुद्धा याविषयी महत्त्वपूर्ण अपडेट दिलेले आहे. सोबतच लाडकी बहिणीसोबतच गॅस ग्राहकांसाठी सुद्धा महत्त्वपूर्ण अशी शासनाने अपडेट दिलेली आहे. बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या सर्व केसरी शिधापत्रिकांवरती पैसे सुद्धा सुरू झालेले आहेत. ज्यांना याविषयी माहिती नसेल तर त्यांनी आपल्या चॅनलवरती अगोदरच व्हिडिओ दिलेला आहे, तर त्या रेशन कार्डच्या व्हिडिओवरती जाऊन चेक करायचं आहे की तुम्हाला रेशन कार्डवरती कशा पद्धतीने पैसे मिळणार आहेत. कारण केसरी रेशनधारकांना काही भागांमध्ये धान्य मिळत नाही तर त्यांना धान्याऐवजी पैशाच्या स्वरूपामध्ये अनुदान सुद्धा दिले जाणार आहे. घरामधील जेवढे पण सदस्य असतील त्याच्यामध्ये 5 सदस्य असू द्या, 10 सदस्य असू द्या, सर्व सदस्यांची KYC करणं गरजेचं आहे. त्यानंतरच तुम्हाला केसरी शिधापत्रिकेवरती अनुदान सुद्धा सुरू झालेलं आहे. तर बघा, बटन दाबलेलं आहे, महत्त्वपूर्ण अशी अपडेट आलेली आहे. बटन दाबल्यानंतर पैसे सुद्धा विस्तांतरित होणार आहे. बघा, डीबीटीद्वारे हे पैसे विस्तांतर 100% केले जाणार आहेत. या ठिकाणी राज्याचे देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री, अजितदादा पवार सोबतच एकनाथ शिंदे साहेब, अशा पद्धतीने एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री सोबतच नितीन गडकरी साहेब आहेत, केंद्रीय मंत्री आहेत, तर यांच्या हस्ते डीबीटीचं वितरण सुद्धा करण्यात आलेलं आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनी काळजी करायची काही गरज नाही. सर्व अपडेट, महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. जेवढ्या व्हिडिओला लाईक करचाल तेवढंच आमच्या माध्यमातून सुद्धा आम्हाला सुद्धा अगदी आनंद होईल. त्याच्यामुळे तुम्हाला सुद्धा आमचे व्हिडिओ आवडतात असं सुद्धा आम्ही समजलं आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा, गरज आहे त्यांच्यापर्यंत नक्कीच शेअर करा. तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.